मी प्रियांका. तर आज मी वांग्याचं कालवण बनवलं आहे, भरलेलं कालवण. तर आधी डाळ भाताचा कुकर लावला, डाळ भात बनवला, भात, डाळ, वांग्याचं कालवण बनवलं बघा असं. तर वांगे चिरून घ्यायचे, पाण्यात टाकून घ्यायचे. तर पाण्यामध्ये मीठ टाकायचं, पाण्यात टाकून घ्यायचे, कांदा चिरायचा, शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, त्याच्यामध्ये लसूण, जिरं, तीळ ते वाटून टाकायचं. तर हळद, चटणी, मीठ टाकायचे आणि मग ते त्याच्यामध्ये तेल टाकून तो मसाला त्यात भरायचा. परत भांडं तापायला ठेवायचं, त्यात तेल टाकायचं, ही वांगी टाकायची, परतायची, चांगली गरम पाणी टाकायचं, शिजवून द्यायचं. ते असं वांग्याचं कालवण केले. भाकरी, तर बाजरीची भाकरी त्यांना केली आणि ह्या 2-3 भाकऱ्या केल्या, तर ज्वारीच्या भाकऱ्या. तर अशा प्रकारे आम्ही केल्या. ताट दाखवलं तुम्हाला भरून. ज्वारीची भाकरी, वांग्याचं कालवण, वांग्याचं कालवण केलं. वांग्याचं ना देठ शिजला समजायचं की वांगा शिजला. अशा प्रकारे आम्ही भरलेलं वांग्याचं कालवण करतो. वांग्याचं कालवण, भाकरी, भात, डाळ. त्याच्यावर अशी डाळ घ्यायची आणि खाताना तूप घ्यायचं डाळ भातावर. तर असं बनवलं आहे आम्ही वांग्याचं कालवण, भाकरी, डाळ भात. जेवताना त्यांना पापड वगैरे भाजावा लागतो. गाजरं वगैरे आणले, ती मग अशी सामान आणले, भोपळा, घाऱ्या करायला, काय संपलेलं, मिरची ते सगळं आणले. वाटाणा आणले 50 रुपये किलो, गाजर आणले 50 रुपये किलो. शेंगदाण्याची चटणी, आता शेंगदाण्याची चटणी घेते. हे बघा शेंगदाण्याची चटणी थोडीशी अशी घेते इथं, शेंगदाण्याची चटणी. तर बघा अशा प्रकारे मी बनवले भाकरी, वांग्याचं कालवण, डाळ भात आणि शेंगदाण्याची चटणी. धन्यवाद.